महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेंनी केलीच नव्हती असं म्हणतायत विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर। त्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन जे आहे ते राजधानी दिल्लीमध्ये झालेलं आहे। त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे मेक शुअर गांधी इज डेड। उद्या खरं तर 30 जानेवारी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे। असा का दावा आहे सर तुमचा की नथुराम गोडसेंनी ही हत्या केलेलीच नाही? नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या हे 100% सत्य आहे, मी ते अजिबात नाकारत नाही। पण फॉरेन्सिक एव्हिडन्सनुसार त्या गोळ्या नथुराम गोडसेंच्या नव्हत्या। 9 mm पिस्तुलातनं ज्या जखमा गोळ्यांच्या जखमा होतात त्या गांधींच्या शरीरावर झालेल्या जखमांपेक्षा खूप मोठ्या असतात। त्याच्यामुळे आणि ज्या अँगलनी गोळ्या मारण्यात आल्या तो अँगल वेगवेगळ्या विरुद्ध दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यामुळे 2पेक्षा अधिक जणांनी छोट्या कॅलिबरच्या पिस्तूल किंवा गनमधून या गोळ्या झाडलेल्या आहेत असं अहवाल सिद्ध करतं। त्यामुळे नथुराम गोडसेंच्या गोळींनी गांधी मेले नाहीत। फाशी देण्यात आली नथुराम गोडसेंना। आजपर्यंत जो इतिहास आहे तो हाच सांगितला जातो। न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करून कोर्टापुढे खोटे पुरावे ठेवून, कारण नथुराम गोडसेंना फाशी दिली तर एक राजकारण साधणार होतं। माउंटबॅटननी स्पष्ट सांगितलं की जर नथुराम गांधींना मारणारा माणूस मुसलमान असेल तर आम्ही संपलो, हे त्यांचं वाक्य आहे। तो हिंदूच असायला पाहिजे। त्यामुळे एक हिंदू पिस्तूल काढलं होतं, त्यांनी याचा फायदा घेऊन मारला भलत्यानीच, पण त्याचा फायदा घेऊन एका हिंदुत्ववाद्यांनी मारलं। हे राजकीय नरेशन तिथे एस्टॅब्लिश करण्यात आलं आणि त्यांना घाईघाईने फाशी देण्यात आलं। हे मी याच्याकरता सांगतो की 28 ऑक्टोबरला त्यांची प्रिव्ही कौन्सिल लंडननी त्यांचं याचिका रद्द केली। त्याचा निर्णय पण त्यांच्याकडे दिला नाही। त्यांना पुनर्विचार याचिका करायचा अधिकार होता, तो मिळाला नाही। त्यांच्या 15 नोव्हेंबरला घाईघाईने फाशी देण्यात आलं। इतकी घाई करायचं काही कारण नव्हतं, कारण केवळ 72 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारताचं सुप्रीम कोर्ट अंमलात आलं। त्या सुप्रीम कोर्टापुढे त्यांना याचिका करायचा एक न्यायिक अधिकार होता, तो पण हिरावून घेण्यात आला। मला सांगा, तुमच्या या पुस्तकामध्ये एक डायग्राम आहे सर, ज्यामध्ये गोळ्या कशा पद्धतीने झाडल्या गेल्या त्याचं चित्रण केलं आहे। त्यावरून काय तुम्हाला दावा करायचा आहे तो सांगा। हे बघा, इथे स्पष्ट दिसतंय की ही जी गोळी एक झाडलेली आहे ती आतल्या दिशेला गेलेली आणि दुसरी जी गोळी आहे ती बाहेरच्या दिशेला झालेली आहे। समोरनं गोळ्या मारल्या तर त्या एकाच दिशेने झाडल्या जातील। ह्या गोळ्या 2 वेगवेगळ्या दिशेने झाडल्या गेल्या आहेत आणि हा जो डायग्राम आहे हा तुम्हाला त्याचा अँगल सिद्ध करतो की ही जी डॉटेड लाईन आहे तुम्ही वर केली तर त्या अँगलनी या गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे ह्या गोळ्या दूरनं झाडण्यात आलेल्या आहेत। तिसरं म्हणजे ॲबरेशन कॉलर, त्याच्यावर मार्क्स नाही आहेत, त्याच्यामुळे या जवळना नाही आहेत त्या। पण काय निवडणुकीच्या तोंडावरच हे पुस्तक आलंय, आता वादाच्या भोवऱ्यात सापडणार नाही असं वाटत नाही? नाही, मी 7 वर्षाचं संशोधन माझं याच्या मागे 1 महिन्यापूर्वी पूर्ण झालं आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर येणं मला आवश्यक होतं। निवडणुकीचा संबंध नाही। अगदी खरं तर या पुस्तकाला कायदेशीर जी सगळी मदत केली आहे ती वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलं आहे। त्यांच्याशी देखील मी बोलणार आहे। काय तुमचं या पुस्तकामध्ये एकंदरीत सांगाल, कायदेशीर बाबी काय, पुरावे काय आहेत त्यामध्ये? 3 मुद्दे मी इथे सांगेन आणि हे तिन्ही मुद्दे पोलिसांचं जे रेकॉर्ड कोर्टासमोर आलं त्याच्यावरूनच सांगेन की याच्यात पहिली गोष्ट तर अशी आहे की 3 ज्या गोळ्या त्यांना झाडल्या गेल्या असं ते म्हणतात, त्यातली एक गोळी छातीतच अडकली, ती बाहेर गेली नव्हती। आता जर नथुरामच्या हातात जे पिस्तूल मिळालं त्याच पिस्तुलातून ती गोळी झाडली गेली असं जर सिद्ध करायचं होतं तर पोस्टमॉर्टम करून ती गोळी काढली असती, ती गोळी ते पिस्तूल दोन्ही टॅली झाल्या, फॉरेन्सिकमध्ये विषय संपला असता। ती गोळी कुठे गेली, त्याचं काय झालं हे कोर्टासमोर आलेलं नाही। ज्या 2 गोळ्या शरीरातून बाहेर गेल्या, आता जो आपण डायग्रॅम बघितला तर तो डायग्रॅम जर मान्य करायचा तर नथुराम गोडसेंची उंची 12 फुटाची होती आणि गांधी 5-5.25 फुटाचे होते असं करायला लागतं, नाहीतर त्या अँगलने गोळ्या जाऊ नाही शकत। पण तशी तर परिस्थिती नाही आहे। मग हे काय, म्हणजे प्रश्न 2 तयार होतात। आता ह्या 2 प्रश्नांच्या पार्श्वभूमीला पोलिसांनी जे केलेलं, जसवंत सिंग म्हणून जेव्हा तिथे DYSP होते त्यांनी जो केलेला पंचनामा आहे, तुम्ही कोल्हापूरच्या केसमध्ये तुम्ही कव्हर केलेली होती, तुम्ही तिथले पंचनामे पण बघितलेले आहेत की कसं मोजमाप करून त्या पानसरे केसमध्ये तो साईटचा मॅप, तो सीन ऑफ क्राईम जो म्हणतात तो केलेला होता। इथे तो पोलीस एवढंच लिहितो की 2 गोळ्या आणि 2 कार्ट्रिजेस आम्ही खाली पडलेली उचलून खिशात घालून घेऊन आलो, आम्ही ती सील केली। असं चालत नसतं। ते किती अंतरावर पडलं, जिथे गांधी पडले तिथपासून कुठल्या दिशेला किती अंतरावर पडलं, हे सगळं त्याच्यात यायला पाहिजे होतं। हे आणलंच जात नाही आणि एक गोळी दुसऱ्या दिवशी मिळते। बरं, ते सगळं संशयास्पदरित्या रेकॉर्ड केलं जातं। याच्या बॅकग्राऊंडला जर हे पहिले 2-3 प्रश्न आपण बघितले तर हा नक्की संशयास्पद विषय निर्माण होतो की त्या दिवशी नक्की काय झालं होतं। पण मला सांगा, आजपर्यंतचा इतिहास आहे नथुराम गोडसेंनीच महात्मा गांधीजींची हत्या केली,
इतक्या वर्षानंतर हा आता मुद्दा आलेला आहे, हा वादग्रस्त तर ठरणारच आहे. पण असं वाटत नाही का तुम्हाला की नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण यातून केलं जाईल? हां, याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग एक मला सांगायचा आहे की जेव्हा ही कोर्टात केस चालली, त्या केसचं एक जजमेंट जे हायकोर्टाने दिलं, तुम्हाला त्याच्या आधीच्या 15-20 वर्षाची जजमेंट्स ऑनलाईन मिळतात. हे जजमेंट मला तरी सापडलं नाही का, प्रश्न राहतो. दुसरं असं झालं की जे प्रश्न आता आम्ही मांडतोय किंवा जे लक्षात आले त्या कागदपत्रांमधून, तर हे कुठलेच प्रश्न नथुराम गोडसेंनी किंवा त्यांच्या वकिलांनी विचारलेच नाही. ते म्हणाले आम्ही ह्या साक्षीदारांची उलट तपासणीच घेणार नाहीत, आम्ही हे गुन्हाच मान्य करतो. झालं असं की ते नक्की काय झालेलं हे त्यामुळे कधी विचारलंच गेलं नाही. इतके दिवस ते तसंच राहिलं. म्हणून मगाशच्या वेळेला पण त्यांनी सांगितलं किंवा मी म्हणतो की न्यायाधीशांनी तरी हे विचारायला पाहिजे होतं. त्यामुळे ती साईडच कधी आली नाही. जेव्हा एखादा साक्षीदार कोर्टात उभा राहतो आणि आरोपीचा वकील म्हणतो की मला क्रॉस घ्यायची नाही, तेव्हा ती गोष्ट तिथेच संपते. अशा स्वरूपात हे सगळं संपलं गेलं. पण शेवटी प्रश्न तर राहतात. आणि माझं साधं सोपं म्हणणं आहे की बाबा तो डायग्रॅम आहे, त्या गोळ्यांची दिशा आहे आणि ते जे सगळं आहे, तर याच्यावरती काँग्रेसच्यांनी पण काही जणांनी वकिलांनी हे वाचावं. लेट देअर बी अ डिस्कशन. याच्यावर चर्चा तर होऊ दे, पण चर्चाच करायची नाही. म्हणजे मग काही जणांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पाव किलो जास्त आहे आणि काही जणांना 10 किलो कमी आहे, असं नाही करता येणार. एवढंच मला म्हणायचं. पण आता मग पुढं कायदेशीर काय तुम्हाला वाटतं? कारण ह्या पुस्तकावर बंदीची मागणी होऊ शकते, पुरावे मागितले जाऊ शकतात. आत्ताची न्यायव्यवस्था त्यावेळची न्यायव्यवस्था फरक असेल, तीच न्यायव्यवस्था असली तरी फरक आहे, आधुनिकीकरण झालेलं आहे. मग आता पुढचा प्रवास कसा असेल पुस्तकाचा किंवा एकंदरीत ह्या विचारांचा? बघा, आधुनिकीकरण झालं आहे, म्हणजे एक काळ गेला आहे, ही गोष्ट खरी. पण कायदे तेच होते. 1872चा एव्हिडन्स ॲक्ट, आत्ता हे जे नवीन कायदे 3 आणलेत त्याच्यानंतर बदलेल, पण थ्रूआउट हा काळ कायदे तेच होते. कायदे नव्हते बदलले. क्रिमिनल प्रोसिजर कोड थोडंसं बदललं गेलं 1973मध्ये, पण ते राहिलं तसंच. माझं म्हणणं असं होतं की त्यांना एक लिगल इन्व्हेस्टिगेशन किंवा हे काय पाहिजे, एक ओपिनियन हवं होतं, ते मी दिलं. याच्यामध्ये आता खरा प्रश्न असा आहे, म्हणजे खरं जे मला विचाराल तर गांधींना मारण्यामागे ते तत्कालीन नेत्यांचा किंवा तत्कालीन शासन यंत्रणेचा काही निग्लिजन्स होता का, हे त्यांना जे सपोर्ट करणार आहेत त्यांनी सांगायचं की ते होतं किंवा नव्हतं. प्रश्न तर विचारले जातील, त्यामुळे प्रश्न विचारायचेच नाही असं तर नाही होणार. त्यामुळे ह्याची एक चर्चा होऊ द्यावी. ह्याच्यावरती कोणाला अजून त्याचं काही मत आहे, एखाद्याकडे अजून काही वेगळे कागद आहेत, तर ते येऊ द्यावे. लेट देअर बी अ डिस्कशन, लेट देअर बी अ डिबेट. आणि एक या पुस्तकामध्ये जे चॅप्टर्स आहेत ते जवळपास 10 आहेत. म्हणजे पुस्तक बऱ्यापैकी मी नजर फिरवलेली आहे. द मर्डर, द पोस्टमार्टम हे चॅप्टर्स आहेत. लिगसी नावाचं एक चॅप्टर आहे. म्हणजे रणजित सावरकरांनी काही वेळापूर्वी बोलताना त्यांच्या अंत्ययात्रेवर देखील सवाल उपस्थित केलेले आहेत. महात्मा गांधीजींची जी अंत्ययात्रा निघाली होती त्याच्यावरही आक्षेप घेतलेला आहे. त्याबद्दल पुस्तकात काय मतं नेमकी मांडण्यात आहे? नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारा, कारण तो एक विचार आहे. मी जे मगाशी बोललो किंवा मी जे त्याच्या संदर्भात बोलू इच्छितो ते प्युअरली लिगल आहे की यार हे तर काहीतरी चुकीचं होताना दिसतं आणि हे तर सांगितलं पाहिजे. जे मी मगाशी 3 मुद्दे सांगितले, पोस्टमॉर्टेमच झालं नाही, संध्याकाळी बरं अजून असे बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे कदाचित हे पुस्तक हा एंड नाही आहे, ही सुरुवात आहे असं म्हणायला लागेल. साधा प्रश्न विचारतो मी वाचकांना विचारतो की जर खून 5:30 पावणे 6 वाजता संध्याकाळी झाला तर मेडिकल सर्टिफिकेट दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30-9ला कसं बनतं? तुम्हाला हॉस्पिटल जवळ नव्हती? बरं, दुसरा प्रश्न त्यांनी जो उपस्थित केला की 1 किलोमीटरवरती हॉस्पिटल होतं, गांधी गोळ्या गेल्या, बरं ह्या बाजूच्या गोळ्या आहेत त्या. म्हणजे असं झालं नाही की हृदयात गेली किंवा डोक्यात गेली आणि ऑन द स्पॉट काहीतरी व्यक्ती दगावली, असं नाही झालेलं. मेडिकल एड काय मिळाली त्याचं पण तर कोर्टासमोर रेकॉर्ड यायला पाहिजे होतं. मी ही गोष्ट तर नक्की सांगतो की सेशन कोर्टात, ट्रायल कोर्टात जे जजमेंट आलं आहे त्याच्यामध्ये कुठेही गांधींना जगवण्यासाठी काय प्रयत्न केले, गांधी किती वेळ जिवंत होते, ह्याची कुठलाच भाग त्याच्यात आलेला नाही. अगदी गांधीजींना जगवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले किंवा त्या बाबतीत काय त्या काळामध्ये म्हणजे हत्येनंतर नेमके काय प्रयत्न केले गेले याची कुठलीही माहिती नाही असं ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटलं आहे. मात्र एक महत्त्वाचं आहे की मेक शुअर गांधी इज डेड हे जे रणजित सावरकरांचं पुस्तक आहे हे नक्कीच वादग्रस्त ठरेल यामध्ये शंका नाही. कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की नथुराम गोडसेंनीच महात्मा गांधीजींची हत्या केली, मात्र नथुराम गोडसे हे त्या हत्येमध्ये सहभागी नव्हतेच असा जो दावा आहे तो आता या पुस्तकामधून करण्यात आलेला आहे. साहजिकच आहे. आता काँग्रेसकडून किंवा महात्मा गांधीजींना मानणाऱ्या विचारांकडून, त्या व्यक्तींकडून, त्या संस्थांकडून याला काय प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.